व्यासपीठावरचे सर्वच मान्यवर, माझे ओतूरमधले ग्रामस्थ बंधू भगिनी, म्हणजे तरुण बांधव, दरोडेखोर आले का आले, घर फोडले का फोडले, पण वैशिष्ट्य असं आहे, घरफोडी रात्री झाली. तुम्ही बघा, प्रत्येक प्रवेश हा कधी झाला? अहो, आमच्यातल्या एखादी तर पहाटे 3ला प्रवेश केला. दिवसा काही जमत नाही खायला. गमतीचा भाग जाऊ द्या, पण अशा पद्धतीने, अशा वृत्तीने, विशेषतः या गटातले जे जिल्हा परिषदचे आपल्या विरोधातले उमेदवार आहेत, ठीक आहे, आमच्या कुटुंबातले होते, आमच्या घरातले होते, कशामुळं कशा पद्धतीने पुढे गेले हे सगळं माहीत आहे. अजितदादा बोलले, मी बोललो, डॉक्टर अमोल बोलले. आमची ती 4-5 गावाची आमची सगळी जी भावंड आहे, आमची हिवरेला बैठक झाली, ओझरला झाली, आमच्या बंगल्यावर झाली, त्यातले काही मंडळी इथं आले. आणि तरी सुद्धा समजून सांगितल्यानंतर सुद्धा आजच्या भाषणामध्ये त्यांनी जे उल्लेख केला की आमच्याकडे 1.5-2 कोटी रुपये आहेत तरच उभे राहा, ती मागणी केली, आमच्या आईला रडवलं, हे कितपत योग्य आहे? एवढ्या खालच्या स्तराला तू उतरशील असं मला कधी वाटलं नव्हतं. आमची जी गावं आहेत ना, ती ओझर देवस्थानचे शेजारची जी 5-6 गावं आहेत, ती कधीच माफ करणार नाही. आत्ता मी जातो आणि ओझरच्या गणपतीवर हात ठेवून सांगतो, तू जे काय बोलली की तू खोटं बोललीस का मी खोटं बोललोय. निवडणुका येतील जातील, पण नीतिमत्ता एकदा जर गमावली ना, ते कधीच आयुष्यामध्ये पुढे उतरू शकत नाही. निवडणूक आपण जिंकणारच आहे, पण ज्या स्तरावर आणि ज्या पद्धतीने ते खालच्या पातळीवर नेत आहेत हे आम्हाला मान्य नाही. निवडणुकीला आपण एकत्र आलेलोच आहे. मी सगळीकडे सांगतो, आजही सांगतो, आमचा दादा आमच्यात राहिला नाही. अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये जे माझ्याबरोबर आणि आमच्याबरोबर आहेत, त्यांच्यात आणि माझ्यात मी कधीच अंतर पडून देणार नाही. आणि दादा गेल्यानंतर दादाच्या नावाने खोटं नाटक काहीतरी बोलायचं आणि दादाच्याच उमेदवाराच्या विरुद्ध उभं राहायचं, त्यांना परत अतुल बेनके कधीच जवळ करणार नाही. अहो, आमच्यातले काय मंडळी, हे जे गावातले का नाही, हा उमेदवार पसंत नाही तर तुमचं धमक आहे का उमेदवार उभा करायचं? ते पलीकडे गेले, रॅलीत फिरले, त्यांच्यामध्ये सहभागी झाले. अशा 2-3 व्यक्तीला आत्ताच्या आमदारांनी फोन करून सांगितलं, तुम्ही काय आमच्याबरोबर यायचं नाही. त्याचा पुरावा आहे माझ्याकडे, तुम्ही तुमचं तिकडं बघा, आमच्याकडे यायचं नाही. त्याच्यातल्याच एका व्यक्तीने मला फोन करून सांगितलं, तिकडं बरं होतं, मग इथं मान सन्मान सगळे आम्ही प्रतिष्ठा प्राप्त करून देतोय, तिकडे गेल्यानंतर इथं एक वाळला, तशीच परिस्थिती होणार आहे. आपण कधी कोणावर टीका करत नाही. या निवडणुकीला आपण सामोरं जात असताना काय चाललंय, काय बोलता, काय वागता, ते पण दादा गेलं. थोरात साहेब तालुक्याचे आमदार बोलतात, दादाचं यांना गेल्याचं दुःख झालेलं नाही, हे खोटं रडतात. दादाच्या मृत्यूचं खोटं भांडवल करून त्यांची भावनेने मतं मिळायचा प्रयत्न करतात, कारण यांची परिस्थिती बिकट झाली, राष्ट्रवादीची झाली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची परिस्थिती बिकट झाली. असं शोभतं का यांना बोलणं? म्हणले आता ही शेवटची निवडणूक, हे चंबूगावला आवडणार आणि कुटुंबासमेत मुंबईला जाणार, पुण्याला जाणार. अरे सगळ्यांनी याद राखा, अजित पवार अजून पण अतुल बेनकेमध्ये जिवंत आहे. वल्लभशेठ बेनके साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत जुन्नरची सेवा केली. अजितदादांनी जुन्नरकरांची आणि महाराष्ट्राची सेवा केली. अचानक आपल्यातून गेले, ते विमानाच्या अपघात मध्ये पण कामाचीच कागद सगळीकडे पसरले होते. आम्ही पण आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या हे जुन्नर तालुक्याच्या जनतेला कधी वारवड सोडणार नाही.
ताकदीने पुढे जाणार. आजपर्यंत जाऊ द्या मरू द्या, हो 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 काय ऍक्शन घेणार म्हणतं नाही नाही शांत म्हणते, शांत आहे संयमी आहे, सोडा. आता जर एखादा नडला ना त्याला तोडलं म्हणून समजा. किती त्रास द्यायचा, पोलीस स्टेशनला फोन कर याला गुतो, तहसीलदारला फोन कर याला आडवा घाल. आता चालणार नाही. जिथं जिथं जे होईल ना तिथं अतुल बेनके उभा राहून ते आमच्या लोकांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. अहो मी पण वल्लभ शेठचा पोरगा आहे, याद राखा प्रत्येकाने. मग तो किती जवळचा असो, नाते समाजाचा असो, कोणी असो, जो अन्यायाच्या बाजूने उभा राहील त्याच्या विरुद्ध छाती काढून अतुल बेनके हा उभा राहणारच. ठीक आहे, आता आपण आपली बोट बांधली आहे. आमच्या पक्षाचा नेता गेला, सुनेत्रा वहिनी आता उपमुख्यमंत्री झाले, पालकमंत्री झाले. त्याची सगळी ताकद आम्ही छायाताईच्या मागे, उल्काताईच्या मागे, प्रशांतच्या मागे उभी करणार आहे. ही जी राष्ट्रवादीचा एकोपा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकोपा आपण जुन्नरमध्ये केलेला आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात काही जरी घडलं तरी आम्ही आता ही मोठ सोडून देणार नाही. ही फक्त एवढ्या निवडणुकीपुरतं सीमित नाही, पुढं पण असंच चालू राहणार. आणि म्हणून आज माझा दुसरा गटामध्ये दौरा होता. मी 4 दिवसापूर्वी तुमच्याकडे येऊन गेलो, पण मी तो दौरा लवकर आटपून आलो. का आलो तर आज जे जे घडलं आणि जे जे वाक्य इथं वापरले, अहो निवडणुकीत समोरचा काय बोलला ना त्याला समर्थ आहे बोलायला, पण कुठल्या पातळीवर, कुठल्या स्तरावर, किती खोटं बोलावं, काय करावं तो खुलासा झाला पाहिजे. म्हणून मी इथं आलो. अहो आमच्या पोरांनी लगेच व्हिडिओ तयार केला की 5-6 दिवसापूर्वी पुढच्या उमेदवारांनी काय भाषण केलं आणि आज काय भाषण केलं. तुमच्यापर्यंत आले का मला माहित नाही, तो व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेल. म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी काय करायचं आणि काय नाही करायचं आणि कितपत खाली उतरायचं आणि किती नीतिमत्ता सोडायची, याला पण काय अंत मर्यादा आहेत की नाही. म्हणून डगमगून जाऊ नका. ही चैतन्य महाराजची भूमी आहे, सत्यशोधकाची भूमी आहे, शिक्षकांची भूमी आहे, बहुजन समाजाचा पुरस्कार करणारी भूमी आहे, शेतकऱ्यांना आदर्श दिशा दाखवणारी भूमी आहे. ही नैतिकता, हा विचार आपल्याला सोडायचा नाही. येत्या 7 तारखेला घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबून आम्हाला सगळ्यांना आपली सेवा करण्याची संधी द्या. जीवाचं रान आजपर्यंत केले. ओतूर आणि पंचकृषीमध्ये कुठलाही गाव घ्या, कोट्यवधी रुपयाचा निधी आहे. अहो या छायाताईने सरपंच असताना काय काय नाही केलं गावासाठी. जेव्हा जेव्हा ज्या ज्या गोष्टी सांगितल्या दादांच्या माध्यमातून आम्ही केलेलंच आहे. आणि ही विकासाची कामं थांबणार नाही, ते आम्हाला पुढंच घेऊन जायची आहे. घनकचरा व्यवस्थापन या गावासाठी अंतिम टप्प्यात छायाताईने आणलं. सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी एसटीपी प्लांट उभे करून केलं तर छायाताईने उभं केला. मग हे आपल्याला पुढे घेऊन जायचंय. बाकीचे नुसते गप्पा आणतील, बोलतील, मताचं राजकारण करून चालणार नाही. विकासाचं केलं पाहिजे, ती शिकवण आम्हाला आहे आणि ते विकासाच्या राजकारणामधूनच पुढे जाणार आहे. ठीक आहे, आता आमचा पक्ष जरी आमच्या नेत्यामुळे जरी आत्ता नसला, एखाद्या संघर्षाच्या आव्हानात्मक परिस्थितीत चालला असेल तर तो पुन्हा एकदा उभा राहून एक ताकदीने आम्हाला जी शक्ती दिलेली आहे तो उभा राहणारच. कितीही पुढच्या लोकांनी जरी पैसे खर्च केले, धनशक्ती वापरायचा प्रयत्न केला, आपला एक गडी आहे बाबा मुंबईला, तो येतो आणि या गावात बस, त्या गावात बस, याला हे सांग, त्याला ते सांग. अरे आमची सर्वसामान्य जनता आता सुधारणा झालेली आहे. तुमच्या भूलथापांना बळी नाही पडणार. घड्याळ म्हणजेच विकासाला मत, मशाल म्हणजेच घड्याळ, तुतारी म्हणजेच घड्याळ. आणि हे घड्याळ आमच्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPIची एक वज्रमूठ आहे आणि ती वज्रमूठ आम्ही पुढे नेल्याशिवाय राहणार नाही. हेच सांगण्यासाठी मी इथं आलोय आणि कुणीही काही काळजी करायचं कारण नाही. अतुल बेनके कालही होता, आजही होता आणि पुढे आमदार म्हणूनच या तालुक्यात राहणार. 7 तारखेला विनंती करतो की घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबून चांगल्या प्रकारची आम्हाला सर्वांना आपली सेवा करण्याची संधी द्या, एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.